प्रणाम. आमच्या तरुणपणी ज्या काही लोकप्रिय कथा लेखिका होत्या, लेखक होते, त्यांच्या कथांमध्ये एक गोष्ट बऱ्याच वेळा यायची की अमुक एका त्यांच्या नायिकेचं लग्न झालेलं नसायचं, पण ती खूप सुंदर असायची आणि तिला ऑफिसला जाताना म्हणा किंवा ऑफिसमध्ये किंवा अन्यत्र कुणी त्रास देऊ नये, कुणी तिच्या मागे लागू नये, कुणी तिचा एक लैंगिक दृष्टिकोनातून हे करू नये म्हणून ती लग्न झालेलं नसताना मंगळसूत्र घालून जायची. याचं कारण आपल्याकडे मंगळसूत्र म्हणजे त्याला एक वेगळी संकल्पना त्या काळामध्ये तर फार स्ट्रॉंगली होती की मंगळसूत्र म्हणजे नो एंट्री. हे नाही, तुम्हाला तिथे अलाउडच नाही. त्या काळी हे काय आता तुमच्या मोबाईलचे किंवा वायफाय अमुक तमुक वगैरेचे हे कन्सेप्ट नव्हत्या, पण त्या काळी नो एंट्री म्हणजे ही बाई म्हणजे लग्न झाली नाही म्हणजे मग तिच्या वाट्याला जायचं नाही, अशी तऱ्हेची एक सामाजिक रूढ परंपरा, संकल्पना आणि प्रथा होती. आणि त्याचा फायदा म्हणून बऱ्याचशा लग्न न झालेल्या सुद्धा मुली तरुण या मंगळसूत्र घालून कामाच्या ह्याच्यामध्ये जायच्या. त्यांच्या निकटवर्तीयांना माहिती असायचं की हे लग्न नाही झालेलं हिचं, पण ती वापरायची. आणि लग्न झालेल्या बाईनी मंगळसूत्र नाही घातलं म्हणजे अरे बापरे. लग्न झालेल्या बाईनी कुंकू न लावणं, नंतर टिकली आली तरी अरे महाराष्ट्रामध्ये 5 वारी का 9, आता आमच्या लहानपणच्या गोष्टी सांगायला या पिढीला कळणार पण नाही. त्या 5 वारी महाराष्ट्रामध्ये 5 वारी का 9 वारी याच्यावरून वाद झालेत माहितीये. पंजाबी घालायचं का नाही याच्यावरून वाद झालेत माहितीये. आताच्या मुली तर खतखता हसतील, काय सांगताय काय आजोबा. मग आता आजोबाच म्हणतात, काही काका म्हणतात, आजोबा म्हणतात, काय आजोबा काय सांगताय, 9 वारी का 5 वारीवरून, पंजाबी घालायचं का नाही याच्यावरून, तो नाईट ड्रेस घालायचा का नाही याच्यावरून वाद झालेत महाराष्ट्रात. हो झालेत, अरे अग्रलेख आलेत त्याच्यावर. आणि टिकली का कुंकू, कुंकू ठसठशीत पाहिजे, दिसलं पाहिजे. म्हणजे ते मंगळसूत्र इतकंच ते कुंकू. आणि कुंकू विधवेनी लावायचं नाही याच्या करता सुद्धा महाराष्ट्रामध्ये काही सनातन्यांनी गोंधळ घातलेला आहे. ती लग्न नाही म्हणजे ती विधवा झाली म्हणजे तिचे सगळे अधिकार स्त्री म्हणून असलेले सुद्धा हिरावून घ्यायचे. तिने मंगळसूत्र घालायचं नाही, तिने कुंकू लावायचं नाही. भयानक प्रकारातून महाराष्ट्र गेलेला आहे. जितका हा पुरोगामी तितकाच हा महाराष्ट्र सनातनी आणि प्रतिगामी चळवळी किंवा ह्याच्यामध्ये वातावरणामध्ये होता. सतीची प्रथा असो, विधवा केशवपन असो, या सगळ्यातून महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्रातला ब्राह्मण जो आज परत पुरोगामित्वाचं हे करतो आणि जो परदेशात आणि मॉडर्न याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे. आता मंगळसूत्र लग्न झालेल्या बायका सुद्धा किती प्रमाणात घालतात. काही घालतात, काही प्रतिकात्मक घालतात. म्हणजे ते खरं त्या रूढार्थाने ते मंगळसूत्र नसतं. पण आता गंमत अशी की पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी स्वतःच्या बायकोच्या मंगळसूत्राची कधी पर्वा नाही केली, ते बरोबर आहे. त्यांच्या विरोधकांनी लगेच तो मुद्दा मांडलाच की त्यांनी असं विधान केलं की प्रॉपर्टी हिरावून घेणार राहुल गांधीचं सरकार इंडीचं जर आलं तर, आणि त्याच्यामध्ये तुमची मंगळसूत्र, भावनिक आवाहन करण्यात मोदींचा हात कोणी धरतच नाही. तुमची मंगळसूत्र बायकांनो ती पण हे लिलावात काढतील, हिरावून घेतील. त्याच्यावर एका काँग्रेस नेत्याने बरोबर विचारलं की स्वतःच्या बायकोचा मंगळसूत्राचा ज्याने कधी आयुष्यात विचार केला नाही त्याने दुसऱ्या बायकांच्या मंगळसूत्राची उठावठेव करणं बरोबर आहे का नाही. पण आता आणखीन एक मुद्दा आला. एका काँग्रेस नेत्याने, मी खरं म्हणजे आता काय होतंय एवढे पेपर येतात ना माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी तेव्हा मार्क केलेलं असतं, पण नंतर ते कुठे जातं मला माहिती नाही. काय एका काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी कुठल्या तरी असं म्हटलं की प्रियांका गांधी असं म्हणाले की हे मंगळसूत्राची मिथ जी आहे ती मोदी अकारण हे करतायत आणि स्त्रियांना चिथावतायत, स्त्रियांच्या भावनिक याचा गैरफायदा घेतात. तर त्याने असं म्हटलं की ते आहे ना, दो चुटकी सुंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश व बाबू, तसं त्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं प्रियांकाला की मंगळसूत्र न घालणाऱ्या प्रियांकाला मंगळसूत्राची किंमत काय माहिती आणि स्त्रियांच्या भावना कशा निगडीत असतात. पण प्रियांका मंगळसूत्र घालते का नाही हा राजकीय विषय कसा काय होतो मला तर काही कळत नाही. तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. या देशातल्या लाखो स्त्रिया, लाखो तरुणी विवाहित असतील तरी घालत नसतील, आणि तो घालणं न घालणं त्यांचा वैयक्तिक चॉईस आहे.
राजकीय तुम्ही विषय कसा करता? प्रियंकाची बाजू घेत नाहीये मी, पण प्रियंका मंगळसूत्र घालते की नाही या देशामध्ये हा राजकारणाचा निवडणुकीतला इश्यू दुर्दैव आहे. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.